दाखवलेलं लांबून, आता जवळून बघून ह्या मंदिरात रांगोळी काढण्याकारणे आम्ही चाललो आहे. सगळे संध्याकाळी कार्यक्रम आहे. मावशी आणि शौर्य येत आहे. शिमाई इथून चालली. चला आपण रांगोळी काढायला जाऊया. मास्तरीन बाई, ओ मास्तरीन बाई, चष्मा लावला तर मम्मी वेगळीच दिसते. इथून रस्ता आहे. इकडे जेवण करतात सगळे. मला दाखवतो जवळ. गडबड चालू आहे सगळ्यांना जेवण करायची. इकडे मसाला भाजतायत वाटण करण्यासाठी, कांदा भाजतायत. इकडे वरण शिजतंय. बघा आमच्या गावच्या मंदिरात ही भांडी असतात. कुणाचे लग्न वगैरे असले का गाववाले वापरतात सुद्धा जेवणासाठी. मावशी आणि मम्मी मावशीच्या घरी. सो गाईज, आमच्याकडे कोकणात असंच असतं. कोणाचाही कार्यक्रम असला तरी सर्वजण मिळून मिसळून एकमेकाची मदत करून कार्यक्रम पार पाडतात. आणि हा तर त्यात सार्वजनिक कार्यक्रम आहे, सगळ्यांचा कार्यक्रम आहे, तर सगळे मिळून मिसळूनच कार्यक्रम पार पाडतील. मम्मीला आमच्या खूप छान रांगोळी काढता येते, त्याच्यामुळे मम्मीला रांगोळी काढण्याचं काम दिलं आहे. मी, करुणा मावशी, मंगू मावशी, आम्ही सगळे मम्मीला रांगोळी काढण्यात हेल्प करत आहोत. आणि तसंच आमची जी आई आहे ती बायकांसोबत जेवण बनवण्याचं काम करत आहे. आज संध्याकाळी आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, हरिपाठ आहे, कीर्तन आहे, जागरण सुद्धा आहेच. सत्यनारायणाच्या पूजेसाठी केळीची पानं आणत आहेत देवारा सजवण्यासाठी. सो असंच सगळे मिळून मिसळून काम करतात आमच्याकडे. मम्मीची रांगोळी काढून होतच आली आहे. आता आपण घरी जाऊया रेडी होण्यासाठी, कारण संध्याकाळसाठी आपल्याला तयारी करायची आहे. सगळ्यांना मस्त मस्त कपडे घालायचे आहेत. सो आता आपण आवरून पटकन घरी जाऊया आणि छान छान रेडी होऊन येऊया. बघूया इकडे काय चाललंय. आता खालीच्या घरी सगळे जेवतात. बसा बसा. कोबी चिरतायत दोघी जणी. कोबी चिरतायत आणि इकडे मिरची चिरत आहे. सगळे कोबीची भाजी बनवणार आहेत वाटतं. कोबी इकडे काय चालू बघूया. मटार बघा केवढे, कांदा, लसूण. इकडे डाळ उकळत ठेवली आहे. इकडे काय चाललं आहे. हे काय आहे आजी? प्रसादी. अच्छा, प्रसादी चालू. केळी आहे का ही? केळी. हा 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 हा. अच्छा, प्रसादी टाकणारी केळी तळून घेतात. आजी बघा आमच्या काम करत आहेत. बघा सगळे कसे मिळून काम करत आहेत, एक दुसऱ्याची मदत करत करत काम करत आहेत. हे बघा इकडे सत्यनारायणच्या पूजेचा देवारा ठेवणार आहे. इकडे सुद्धा मम्मी रांगोळी काढून घेत आहे. जे आप्पा बाबा सगळे आप्पा बाबा. आणि देवाचा कार्यक्रम आला म्हणजे स्वस्तिक तर आलंच. तर मम्मी रांगोळीच्या मध्ये स्वस्तिक काढून घेत आहे, कारण इकडे आपल्याला पूजेचा मखर ठेवायचा आहे.
थोडं या साईडला. बरोबर बरोबर. इकडे मम्मी मंदिराच्या एंट्रीला सुद्धा रांगोळी काढून घेत आहे आणि आता मी तुम्हाला रांगोळीचा पूर्ण लुक दाखवते की आम्ही कसं आपला मंदिर जो आहे तो सजवला आहे रांगोळी काढून मस्त. फायनल लुक बघा गाईस रांगोळीचा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी आहे. इकडे भटजी आले आहेत, पूजेची तयारी चालू झाली आहे. चला आता आपण रेडी व्हायला खाली जाऊया. दमलोय, घामाघूम झालोय पूर्ण. चला आता खाली जाऊया. जेवणाची प्रोग्रेस कुठपर्यंत आली आहे आता. अजून कोबीज कापतायत सगळेजण. इथे गुळ कापताय, मसाला झाला आहे आणि हे कसला प्रसादीचा शिरा सुद्धा तयार झाला आहे. आजीने केलाय, मी येईपर्यंत तयार झालाय. आणि इकडे काय बनवताय? हे काय आहे? हे काय आहे? हे काय काय बनवलं? काय बोलताय? भाजी बनवली, वाटाण्याची भाजी. हा हो, युट्यूबला टाकलाय. एकदम डाळ टाकली आहे जोरदार. आम्ही पाणी घेऊन चालली आहे कारण आमच्याकडे पाणी नाही आले. सगळी गावात आलंय पण आमच्या इथले काहीतरी पाईप फुटलाय बहुतेक. पाणी घेऊन चालले मामी. तिथे शौर्यला बघा, शौर्य पाणी घेऊन चाललाय. शौर्य पाणी कुठे गेलं तुझा? पाणी संपलं. घ्यायला आलेलो नानी आईकडे कारण आमच्याकडे पाणी तर आहे पण एकदम मशीन घेऊन चाललोय कारण की पाणी आमच्याकडे आलं नाहीये. मशीन लावून बघतोय पाणी येतं की नाही. आता आपण घरी जाऊया आणि तयारी करूया संध्याकाळच्या हरिपाठासाठी. पालखी असणार आहे तर ही पालखी पूर्ण सजवून आणणार आहे. उद्याच्या पालखीचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही मिस करू नका आणि नक्की पहा उद्याच्या पालखीचा व्हिडिओ. मी मामी आणि हे लोक फायनली रेडी होऊन आले. लाईट गेलेली म्हणून अजून गोंधळ आणि उशीर झाला. बाबू आम्ही यायपर्यंत सत्यनारायणची पूजा तर उरकली आहे. तर चला सर्वजण मस्त देवाला नमस्कार करूया आणि आशीर्वाद घेऊया. आता ह्याच्यानंतर हरिपाठ सुरू होणार आहे. आम्ही सुद्धा हरिपाठाला उभे राहणार आहोत. हरिपाठाचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवीन, तो नंतर येणार आहे थोडासा. आणि इथल्या महिलांचा खूप सुंदर हरिपाठ आहे गाईज, तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा.
या व्हिडिओमध्ये आम्ही शॉर्टमध्ये दाखवत आहोत हरिपाठ, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण हरिपाठ पाहू शकता। तर प्लीज तुम्ही नेक्स्ट व्लॉग सुद्धा नक्की पहा। आणि उद्या आहे हनुमान जयंती, तर त्यानिमित्त आपल्याकडे पालखी नाचवतात, लेझिम खेळतात आणि खूप छान असा डान्स सुद्धा करतात। सो तुम्ही तो बघण्यासाठी आमचा हनुमान जयंतीचा व्लॉग सुद्धा मिस नका करू। अजून पाणी पाहिजे होतं, फडफडीत झालं। हो तुझी साडी सुट्टी असते। हो, तुम्ही सांगितलं नसतं तर सुटलं असतं। पिन लावली आतमधून, ते बाहेर निघालेलं पिन लावली आतमधून। जमले आहेत मंदिरामध्ये, वाड्याला दिसणार सर्व। ऍक्च्युली थोडं जेवण संपल्यानंतर मला याद आलं शेतकऱ्या, मला भात सांगितलं। जेवणात डाळ, भात, पापड, लोणचं, कोबीची भाजी, बटारची भाजी, लाडू, मिरची आणि पुरणपोळी सुद्धा होती, ती संपली आहे सध्या। सगळे जेवायला बसले आणि माणसं जेवायला काय आहे, मामी जेवायला आहे डाळ, भात, कोबीची भाजी, कसली भाजी आहे मामी? ही वाटाण्याची भाजी आहे, लाडू, पापड आणि पुरणपोळी पण होती पहिल्या पंक्तीला, आता संपली। तुमचं लक खराब आहे। पुरणपोळी पण होती, आता संपली। जेवायला बसले सगळे, मिरची सुद्धा आहे, सगळे जेवायला बसले। मंदिराकडे जेवण झालं लगेच कीर्तन सुरू झालं आहे। सॉरी गाईज, मी ब्लॉग मध्ये भजन बोलली आहे, भजन सुद्धा आहे नंतर, पण सध्या कीर्तन चालू आहे। तर चला आता आपण कीर्तनाचा आनंद घेऊया।
जायच्या आधी असं रात्री जागरण आहे बघा. सगळेजण गावातले जागरणासाठी आलेले आहेत. भजन चालू आहे इथे. सगळ्या बायका सगळे पुरुष जमले आहेत जागरण करण्यासाठी. खास हनुमान जयंती आहे उद्या त्याच्यामुळे. टी टाइम दाखवत टी काय बोलायचं टी दाखव तर ग्रीन नाही ब्लॅक होत गेली चलताय. तर अशा प्रकारे आजच्या आपला सत्यनारायणाच्या पूजेचा व्हिडिओ संपला आहे. उद्या आहे हनुमान जयंती. सकाळी 5 वाजेपासून कार्यक्रम सुरू होणार आहे पालखी फिरवण्याचा. सो तो व्लॉग सुद्धा तुम्ही नक्की पहा. उद्या सकाळी लवकर उठायचे. सो आजसाठी एवढंच. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी मिळते तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.